सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. नगर जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असल्याबाबत चिंता व्यक्त करत भाजपा आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं गेलं. नगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असून त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलंय. अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक या व्यसनांच्या आहारी जात असून त्यातून गुन्हेगारी, आत्महत्या आणि कुटुंबियांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होतीये. त्यामुळे जिल्ह्यातील पालकवर्ग आपल्या पाल्यांच्या भवितव्याबाबत चिंतेत आहे. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती आणि प्रबोधन होणं आवश्यक असल्याचं निवेदनात नमूद केलं गेलंय. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन केल्यास त्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव होऊन ते या व्यसनांपासून दूर राहण्यास मदत होईल. जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्रीस तात्काळ प्रतिबंध घालावा आणि शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या 4-6 महिन्यापूर्वी देखील आम्ही माननीय SP साहेबांची मुलाखत घेऊन त्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा हा कुठेतरी उडता पंजाब होतोय हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलं होतं. अनेक ठिकाणी शाळा कॉलेजांमध्ये असेल, मोकळ्या ठिकाणावर मुलं हे व्यसन करताना दिसत आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे प्रतिबंधित ड्रग्ज आहे, मग गांजा, MD ड्रग्ज, त्याच्या व्यतिरिक्त जे विविध प्रकारचे जे इंजेक्शन मधून घेतलेले औषध आहेत ते घेताना दिसत आहेत. शहरातील जे मोकळे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये देखील मोकळ्या सिरिंज आढळत आहेत. शहरातील जे टपरे आहेत त्याच्यामध्ये देखील गोगो नावाचं जे गांजे पिण्यासाठी जे साहित्य लागतं, गोगो म्हणतात त्याला, ते देखील मोकळ्या याच्या त्या ठिकाणी भेटतंय. आज आम्ही SP साहेबांची भेट घेतली. याचं मागचं कारण असं सांगतो की 2 दिवसापूर्वी माझ्या प्रभागातील एक तरुणाने व्यसनाधीन होऊन स्वतःच्या कुटुंबावर, आई वडील, सख्ख्या बहिणीवर हल्ला केला आणि स्वतः आत्महत्या केली. जर अशाच पद्धतीने अहिल्यानगर शहराची वाटचाल चालली, तुम्हाला सांगतो की फार गंभीर परिणाम नगर शहराला भोगावे लागतील. म्हणून आज आम्ही माननीय नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली SP साहेबांची भेट घेतली आणि SP साहेबांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की प्रतिबंधात्मक कारवाई झालीच पाहिजे, अवैध धंदे बंद झाले पाहिजे, मात्र जुगार याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. परंतु हे होत असताना जे गांजा, MD ड्रग्ज हे बंद ज्यावेळेस सहजासहजी उपलब्ध व्हायचं बंद होईल, त्याच वेळेस नशेखोरी बंद होईल. हा एक प्रतिबंधात्मक प्रकार झाला, परंतु प्रबोधन देखील करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये विविध सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, पोलीस प्रशासन असेल, यांना संयुक्त विद्यमाने एकत्रित कारवाई करावी लागणार आहे. मग शाळेत कॉलेजचे प्रिन्सिपल लोकांची मिटिंग घेणं असेल, त्यांना मुलांचे बॅग चेक करायला लावणं असेल, पालकांना घरी सूचना देणं असेल, पालकांनी कोणती काळजी घ्यायची मुलगा घरी आल्यानंतर, जे पालकांचे मुलं पुण्याला शिकण्यासाठी आहेत तर ते पुण्यामध्ये कशा पद्धतीने वागतात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे सगळं होत असताना कुठेतरी मग व्हिडिओच्या माध्यमातून ड्रग्जचे दुष्परिणाम, त्या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून हे कुठेतरी चळवळ सुरू करावं लागणार आहे. आणि अहिल्यानगरचा पॅटर्न असा करायचा की संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी नशामुक्त करण्यासाठी एक वाटचाल आदर्शदायी ठरेल अशी अपेक्षा आहे. याचबरोबर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आम्ही एक राज्यातलं अतिशय उच्च दर्जाचं नशामुक्ती केंद्र करण्यासाठी देखील प्रयत्नशील आहोत. अंमली पदार्थांवर कारवाई करण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलं. आमच्या भारतीय जनता पार्टीचे नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माननीय दिलीपराव भालसिंग साहेब, त्याचबरोबर नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी नितीनजी दिनकर, त्याचबरोबर अहिल्यानगर महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी या निमित्तानं उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यात आणि शहरात या सगळ्या नशिल्या पदार्थांचा, गांजा असेल, MD ड्रग्ज असेल, याचा एक मोठा सुळसुळाट सगळीकडं दिसतोय. आणि यातूनच आमचे नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रभागातील एका तरुणाने काल आत्महत्या केली. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाने त्याच्या आईवडिलांवर हल्ला करून
आपलं जीवन संपवलं आणि ही एक ज्वलंत समस्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शहरात निर्माण झाली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे संवेदनशील कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळ्यांनी असा निश्चय केला की पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन पोलीस प्रशासनाच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जिल्ह्यातील शहरातील शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन प्रबोधन करणे, त्याचबरोबर या सगळ्या तस्करांवर दलालांवर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करावी असं निवेदन आम्ही नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक माननीय सुदर्शनजी मुमुक्का यांना दिलं. त्यांना आम्ही विनंती केली की आपलं सुदर्शन चक्र जिल्ह्यात फिरू द्या आणि या जिल्ह्याची नशीमुक्तीकडे वाटचाल करण्याच्या अभियानात आम्ही सगळे सहभागी होऊ. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, हे सातत्याने प्रयत्न करतायत. राज्यात या जिल्ह्यात हा जो नशेचा बाजार मांडला गेला आहे त्याचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे. देवेंद्रजींनी त्यांच्या मुख्यमंत्रीच्या पदाच्या कार्यकाळात याच्या बाबतीत अतिशय कडक अशी भूमिका घेतली आहे आणि या गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी वेगवेगळ्या कायदे निर्माण करण्यात आले. त्यामुळे आम्ही आज पोलीस प्रशासनाला विनंती केली की आपण धाडसी कारवाई करावी, अत्यंत कडक कारवाई करावी. यावेळी भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, महामंत्री निखिल वारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.